ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान, जीबीके ग्रुप आणि क्रीडा भारती अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने अटल उद्यान येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक योग साधनेने झाली। योगाचार्य तथा क्रीडा भारतीचे अध्यक्ष दिनेश सिंग यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेचे मार्गदर्शन केलं। योगामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते, तसेच मानसिक तणाव कमी होऊन व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास घडतो, असे त्यांनी सांगितले। नियमित योगाभ्यासामुळे जीवनात सकारात्मकता, आत्मविश्वास आणि शिस्त निर्माण होते, असेही त्यांनी नमूद केले। या कार्यक्रमाला अंबरनाथचे ज्येष्ठ लोकनेते व माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील, नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील, गटनेते तथा नगरसेवक अभिजित गुलाबराव करंजुले पाटील, सुनीता करंजुले पाटील आणि डॉक्टर अल्पना करंजुले पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक नागरिकाने दैनंदिन जीवनशैलीत योगाचा समावेश करावा, असे आवाहन केले। निरोगी समाज आणि सक्षम राष्ट्र उभारणीसाठी योग हा प्रभावी मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले। योग हा केवळ व्यायाम नसून निरोगी आणि संतुलित जीवन जगण्याची एक प्रभावी जीवनशैली आहे। शरीर, मन आणि आत्म्याचा समन्वय साधून जीवन अधिक समृद्ध करण्याची ताकद योगामध्ये आहे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहभागी नागरिक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व नगरसेवक, क्रीडा भारतीचे कार्यकर्ते, जीबीके ग्रुपचे सदस्य आणि सहकाऱ्यांचे आयोजकांनी आभार मानलेत। आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि या निमित्ताने आपण आपल्या अंबरनाथ शहरातील अटल उद्यान ओपनिंग झालं होतं। तिथे असं योगाचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। खूप शाळेतील मुलं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, सगळ्या वर्गातील सगळे लोक इथे उपस्थित होते आणि सगळ्यांनी सुंदर असा योगा केलेला आहे। आणि आजच्या या योगा दिनाच्या निमित्त पूर्ण सगळ्यांनाच अंबरनाथकरांना, त्याचबरोबर पूर्ण आपल्या देशातल्या जनतेला सांगू इच्छिते की योग हा केलाच पाहिजे। योग इज अ टॉनिक, कारण की ते आपल्याला सुदृढ ठेवतं, आपल्या माइंड फ्रेश ठेवतं आणि त्याच्यामुळे आपल्याला आपलं आयुष्य पण मला वाटतं खूप चांगल्या प्रकारे वाढतं। त्याच्यामुळे सगळ्यांनी योग केला पाहिजे। या निमित्ताने आजच्या योगा दिनाच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि सगळ्यांनी योग करा हा संदेश देते। आज 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन। 2010च्या आधी फक्त लोकांना रामदेव माहीत होते आणि सर्रास असा योगा काय असतो थोडीफार माहिती होती, परंतु आपल्या देशाचे पंतप्रधान, जगद्गुरू आदरणीय मोदी साहेब यांनी या योगाला खेळाचा दर्जा देऊन आज या योगाचा सन्मान वाढवलेला आहे। त्यांच्यामुळं आज संपूर्ण भारतामध्येच नाही तर आणखी 10-12 कंट्रीमध्ये योगाचा प्रसार झालेला आहे आणि मला वाटतं लवकरात लवकर योगा हे ऑलिम्पिकमध्ये सुद्धा लवकरात लवकर येईल अशी मी अपेक्षा करतो। आणि आदरणीय मोदी साहेबांनी या योगाला जे प्राधान्य दिले आणि ज्याचा त्यांच्यामुळं जो प्रसार झाला आहे त्याच्याबद्दल त्यांचेसुद्धा मी मनापासून धन्यवाद मानतो। आदरणीय मोदी साहेबांचं एकच ध्येय आहे की मी आणि माझी प्रजा ही सुद्धा सुदृढ आणि निरोगी राहावी, हाच उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि त्यामुळे त्यांनी योगाला जास्तीत जास्त प्राधान्य दिलेलं आहे। आणि योग दिवस आज मोठ्या उत्साहात संपूर्ण भारतामध्ये मानला जातो, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। नागरिकांनी जमल त्यावेळेस जसं जमल ते, प्रत्येकाला काही सकाळीच योगा ब्रह्ममुहूर्तामध्ये करता येईल असं शक्य नसलं तरी ज्या वेळेस त्याला जमल, जे काही छोटे मोठे आसन करता येतील ते घरच्या घरी करावे। त्यांनी त्याच्यासाठी जीबीके ग्रुपने त्यांना आज मॅट फ्री देऊन टाकलेलं आहे। त्यांनी घरामध्ये योगा करावून परत पुढच्या वर्षी याच ठिकाणी भेटावं आणि जसं आता या आमच्या मुलांनी प्रात्यक्षिक दाखवलं तसं त्यांनी सुद्धा काहीतरी थोडंफार प्रात्यक्षिक दाखवावं अशी आमची अपेक्षा आहे।